तुकोबारायांच्या पालखीला का घातले जाते मेंढ्यांचे रिंगण? जाणून घ्या ही अनोखी परंपरा. यंदा आषाढी एकादशी 6 जुलैला आहे. जगभरातील विविध ठिकाणांहून वारकरी पंढरपुरात विठ्ठलांच्या दर्शनासाठी येतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. रिंगण हा एक पारंपरिक सोहळा आहे, ज्यामध्ये एखाद्या ठराविक ठिकाणी मेंढ्यांचा झुंड पालखी येण्याआधीच गोल स्वरूपात फिरवला जातो. ही कृती एक प्रकारची आध्यात्मिक श्रद्धा आणि शुभ संकेत मानली जाते. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात काटेवाडी या ठिकाणी पहिल्यांदा मेंढ्यांचं रिंगण पार पडतं. ही परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. मेंढ्या आपोआप गोल वर्तुळात फिरताना दिसतात आणि वारकरी याला संतांची उपस्थिती मानतात. अनेक भक्तांच्या मते हे वर्तुळ म्हणजे संत तुकाराम महाराजांची कृपा आणि त्यांच्या आशीर्वादाचे प्रतीक असते. काही वर्षांपूर्वी या परिसरात मेंढ्यांमध्ये गंभीर साथीचा रोग पसरला होता, ज्यामुळे अनेक मेंढ्यांचा मृत्यू झाला. त्याच दरम्यान संत तुकाराम महाराजांची पालखी या गावातून गेली, तेव्हा स्थानिक मेंढपाळांनी पालखीसमोर मेंढ्यांचं रिंगण घालून रोग नष्ट होण्यासाठी प्रार्थना केली. या घटनेनंतर रोग नष्ट झाला, अशी भावना ग्रामस्थांमध्ये आजही आहे. त्यामुळे दरवर्षी जेव्हा पालखी काटेवाडीत येते, तेव्हा श्रद्धेने मेंढ्यांचं रिंगण घातलं जातं. हे रिंगण म्हणजे केवळ एक प्रथा नाही, तर श्रद्धा, आस्था आणि सामूहिक भक्तीचा गूढ अनुभव आहे, जो आजही वारकऱ्यांच्या मनात संत तुकारामांच्या रूपाने जागृत आहे.